कृष्ण कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण 11व्या अध्यायामध्ये प्रवेश करीत आहोत. पंचमस्कंदातील 11वा अध्याय म्हणजे राजा रौगणाला भरताचा उपदेश. जड भरत म्हणजे भरत राजा यांनी जो उपदेश केला, म्हणजे मुळामध्ये भरत, दुसरा अवतार हरणाचा आणि तिसरा अवतार जड भरताचा. जड भरत आता रौगण राजाला उपदेश करत आहेत की राजा, जड भरत म्हणतात, राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे तर्काच्या गोष्टी बोलत आहेस. आता जड भरताच्या दृष्टीने पाहिलं तर राजा अज्ञानी आहे. आपल्या दृष्टीने पाहिलं तर राजा तेवढा अज्ञानी नाही, त्यालासुद्धा अध्यात्माची चांगली जाण आहे. पण तर्क वितर्कयुक्त गोष्टी तू बोलत आहेस आणि वरवर पाहता, म्हणजे तुला ते सगळं ज्ञान आहे, पण त्याचं जे विज्ञान म्हणजे त्याचा जो प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे ना, तो तुझ्या ठिकाणी नाही. कोरडाचं आहे अभिमान, तो एक मूर्ख. असं ज्ञानाच्या गोष्टी तू बोलत आहेस, पण त्याची प्रचिती अजून तुला आली नाही. व्यवहारामधलं जो तत्त्वज्ञान आहे, व्यवहार जो आहे तो तुला समजतो, पण त्या व्यवहाराच्या पलीकडे जे असणारं अध्यात्म आहे ते तुला अजून समजलेलं नाही. लौकिक व्यवहाराप्रमाणे वैदिक व्यवहारसुद्धा सत्य नाहीत हे सांगतात. आणि मग एखाद्या गृहस्थाला उचित असं जे कर्म आहे, यज्ञकर्म असेल, त्याने जर स्वर्गादी सुख प्राप्त झालं तर आणि त्यांना ते स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही. आणि मग अशा लोकांना तत्त्वज्ञान समजावून सांगण्यासाठी साक्षात उपनिषदांची वाक्यसुद्धा उपयोगी पडत नाहीत. म्हणजे ज्यांना काही समजूनच घ्यायचं नाही, त्यांच्यासमोर आपण जर तत्त्वज्ञान सांगायला लागलो तर ते त्या तत्त्वज्ञानापासून दूर जातात आणि ते म्हणतात हे काहीतरी फारच सांगतात आणि हे त्यांचं सांगणं आपण ऐकण्यासारखे नाही, आपण तिथून निघून जावं असं म्हणून माणूस त्या ठिकाणाहून निघून जातो. आता का जातो याचं कारण या ठिकाणी या 11व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे. यावन्मतो रजसा पुरुषस्य सत्वेन वा तमसा वानुर्धम चेतोभिराकुतिभिर आतनोती निरंकुशम कुशलम चेतरम वा. म्हणजे प्रत्येकच माणूस हा 3 गुणांनी, अष्टधा प्रकृती असल्यामुळे पंचमहाभूते आणि सत्व, रज आणि तम असे 3 गुण आहेत. सत्वगुण आहे भगवत भक्ती, रजोगुण आहे पुनरावृत्ती आणि तमोगुण आहे अधोगती पावती प्राणी. आता वाचून वाचून आपल्याला हे सगळं पाठ झालं आहे आणि सगळं माहीत आहे आपल्याला. मग आपला रजोगुण, आपला तमोगुण हा हळूहळू कमी व्हावा आणि सत्वगुण वाढीस लागावा. सत्वगुण वाढीस लागावा इथपण ठीक आहे, पण सत्वगुणाचा पण अहंकार होऊ नये अशा दृष्टीने आपली साधना असली पाहिजे. मग रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही. हे जे म्हणलं, ही सिद्धी रिद्धी म्हणजे काय, आमचे गोंदलेकर महाराज म्हणतात, हे जे रिद्धी सिद्धी काय असतं ते एखादी रेल्वे जाते, ती परमेश्वरापर्यंत आपल्याला जसं रेल्वे आपली मुंबईपर्यंत घेऊन जाते, पण आदल्यामधले काही स्टेशन असतात, त्या स्टेशन येतात, ते स्टेशन जातात, पण ते स्टेशन आल्यावर आता हे स्टेशन आलं आणि हे मला खूप आवडलं, आता इथंच मी थांबतो असं म्हणलं तर परमात्म्यापर्यंत आपण जात नाही, पण त्या सिद्धीमध्येच आपण अडकून राहतो. म्हणून या रिद्धी सिद्धीपासून माणसाने दूर राहिलं पाहिजे. तसं माणसाचं मन या 3 गुणांमध्ये आहे आणि त्या 3 गुणांच्या प्रभावामुळे माणसाचं कर्तृत्व जे आहे, माणसाचं कर्म जे आहे, तो जे जे कार्य करतो त्यामध्ये हे गुण व्यक्त होतात. सत्वगुणी माणूस पूजापाठ करताना माळ घेऊन बसलेला आपल्याला दिसेल, पण हे दिसणं हे बरोबरचं सुद्धा असू शकतं. रजोगुणी माणूस मला निवडून द्या मी तुमची सेवा करेल आणि निवडून दिलं नाही तरी पण मी तुमची सेवा करेल हे वाक्य तो कधीही म्हणत नाही, पण निवडून द्या म्हणजे मी तुमची सेवा करेल. तमोगुणाचा जो असेल तो असं एवढं काही सभ्यतेने बोलतच नाही, त्याला एवढंच माहिती आहे की इसको टपकाना आहे, साध्या भाषेमध्ये, गुंडांच्या भाषेमध्ये. तर माणूस जो आहे, आपली प्रकृती जी आहे ती, आपलं मन या सगळ्या सत्व, रज आणि तमोगुणाने बांधलेले आहे. पण त्यांच्या बंधनामध्ये न अडकता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांनी जो नेहमी शुभकर्म करतो तो मात्र त्या सत्वगुणामुळे भगवंताची प्राप्ती करून घेऊ शकतो. मग हे मन कसं आहे, हे वासनामय आहे, विषयासक्त आहे, गुणाने प्रेरित झालेलं आहे, विकारीसुद्धा आहे.
आणि त्याप्रमाणे मनुष्य आपल्या कर्मानुसार वेगवेगळी रूपे धारण करतो आणि या उपाधीच्या भेदाने आपलं जे मोठेपण आहे, खरा आपण कशासाठी आपला जन्म झाला हे आपलं मुख्य उद्देशच विसरतो आणि या जन्ममरणाच्या या चक्रामध्ये तो गुरफटत जातो. आणि हेच मायेचं आवरण आहे. सुखम दुःखम सुखम व्यतिरिक्तम च तीव्रम कालोपपन्नम फलम अव्यक्त गणती. तर हे मायेचं आवरण जे आहे ते संसार चक्रामध्ये गुंतवणारं आहे. लहान मूल जन्माला आलं, 2-3 महिने झाले असतील, आता आईवडिलांना त्या मुलाचं किती कौतुक असेल आणि कौतुक असणं अगदी योग्य आहे. आपण लगेच म्हणतो, पहा आता तो आईकडे पाहतोय, आता त्याला ते लाल रंग खूप आवडतो, तुम्ही लाल चेंडू त्याच्यासमोर धरा, तो लगेच हसेल. आता ते आकर्षण त्याच्या मनामध्ये निर्माण झालं आणि एखाद्या गोष्टीचं आकर्षण निर्माण होणं म्हणजे विषयामध्ये आता त्याचा तो तरबेज होत चालला. काही दिवस झाले की मग तो त्याच्या हातातली गोष्टी कोणी काढून जरी घेतली तर लगेच तो रडायला लागतो. आपण त्याचं कौतुक करतो, खऱ्या अर्थाने तो आता माया आणि ममता यामध्ये गुरफटत असतो. म्हणून अभिमाना झालेल्या जीवाशी कालक्रमाने प्राप्त झालेले सुख आणि दुःख या व्यतिरिक्त अनेक फळाची त्याला प्राप्ती होत असते. ते फळ चांगलं असेल किंवा वाईट असेल. म्हणून विषयासक्त जर मन असेल, गुणानुरक्तम व्यसनाय जंतोः क्षेमाय नैर्गुण्यम मथो मनस्यात्. विषयासक्त जर मन असेल तर ते या संसारामध्ये आपल्याला गुरफटून टाकतं आणि तेच विषयहीन झालं तर त्यावर शांतिमय मोक्षप्रद प्राप्त करून देतं. आपल्या गजानन महाराजांची गोष्ट आपल्याला माहिती आहे. त्या पाणी जे आहे ते गढूळ पाणी होतं, ते गढूळ पाणीसुद्धा ते तेवढ्याच आनंदाने पीत होते, कारण त्यामध्ये पाण्यातला दोष ते पाहत नव्हते, कारण त्यांची ती वृत्तीच नव्हती. आणि आपल्याला त्यावेळेस जे आहेत त्यांचे शिष्य बंकटलाल वगैरे ही जी मंडळी आहेत, यांना महाराज असं कुठे नाल्यातलं पाणी पितात, हे काही चांगलं आहे का, मी चांगलं पाणी आणून देतो, असा भाव इतरांच्या मनामध्ये व्यक्त होतो. त्यांच्या मनामध्ये तो भाव येतो, पण संतांच्या मनामध्ये चांगलं आणि वाईट हे द्वंद्वच नसतं. म्हणून ते सांगतात या ठिकाणी, गंधाकृती स्पर्श रसश्रवांसी विसर्गरत्यर्थ अभिजल्प शिल्पाः एकादशम स्वीकरणम ममेती शय्यामहम द्वादशम एक आहू. म्हणजे गंध, स्पर्श, रस, रूप, शब्द हे जे 5 विषय आहेत ते ज्ञानेंद्रियांचे विषय आहेत. त्याचं ज्ञान माणसाला होतं या ज्ञानेंद्रियामुळे. आता मलत्याग, संभोग, येणे जाणे, भाषण देणे घेणे हे जे आहे हे सगळे कर्मेंद्रियाचे विषय आहेत. तसंच हे माझं आहे, हे माझं नाही, हा जो विषय आहे तो अहंकाराचा विषय आहे. माझं माझं म्हणणं किंवा हे माझं नाही, तो दुसरा आहे, हे आपले आहेत, असं जे आहे ते कर्मेंद्रियाचे विषय. म्हणून शरीराला हे 12 विषय नेहमी आपल्याला गोत्यात आणतात, आपल्यापुढे कठीण प्रसंग निर्माण करतात. म्हणून या मनाच्या वृत्ती, विषय, स्वभाव, संसार, कर्म आणि काळ यामुळे शेकडो, हजारो, कोट्यावधी भेद माणसाच्या समोर, माणसाच्या मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि त्या भेदामुळेच माणूस गुरफटून जातो. क्षेत्रज्ञ एता मनसो विभूती. क्षेत्रज्ञ योग, भगवद्गीतेचा 13वा अध्याय जो आहे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्या क्षेत्राला जाणणारा, शेत आणि त्याचा शेतकरी. हे जसं आहे तसं मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली अवस्था आहे, उपाधी आहे ती मन. आणि उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. मनाची उपाधी आहे आणि ती उपाधी जर आपली आहे असं आपण समजलं तर मग मन गुरफटून जातं. तेच मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयो. बंधनाचं कारण हेच मन आहे आणि मोक्षाचं कारणसुद्धा हेच मन आहे. हे सगळे विषय जे आहेत हे आपल्याला अधःपतनाकडे नेऊ शकतात आणि याच विषयांनी आपण भगवंताची प्राप्तीसुद्धा करू शकतो. फक्त आपली दृष्टी बदलण्याची फक्त वेळ आहे. जागेपणे असो, स्वप्नामध्ये असो, हाच विचार मनामध्ये असतो. आणि म्हणून या मनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो सज्जनांचा, संतांचा हा वेगळा असतो. क्षेत्रज्ञ आत्मा हा पुरुष पुराण. साक्षात स्वयं ज्योतिरजः परेश नारायणो भगवान वासुदेव स्वमायया आत्मन्य अवधीयमानः. हा परमात्मा कसा आहे
की तो सर्व व्यापक आहे. तो इथे आहे तिथे नाही असं नाही. तो हिंदूंमध्ये आहे बाकीच्या जातीमध्ये नाही असं नाही. सगळ्या धर्मामध्ये तोच आहे. पण आणि जगताचं आदिकारण अहम बीजम भगवद्गीतेमध्ये सनातन बीज, सनातन म्हणजे पूर्वीपासूनचं बीज, जे बीजापासून अंकुर फुटलं आणि अंकुरापासून ही सगळी सृष्टी निर्माण झाली, ते सनातन बीज मीच आहे. आणि तरी पण मी अजन्मा आहे. मी जन्म घेत नाही. म्हणजे मला जन्म नाही आणि त्यामुळे मरणसुद्धा नाही. मी व्यक्त आहे आणि मी नेहमी असतो. काल आहे, आज आहे आणि उद्या पण आहे, म्हणून त्याला सनातन असं म्हणतात. पण या मायेच्याद्वारे अंतःकरणात राहून जीवांना मात्र मी प्रेरित करीत असतो. आणि असा जो जीव आहे तो त्याला वासुदेव असे म्हणतात. आपण म्हणतो महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे. जसा वायू हा सर्व जीवमात्राच्या ठिकाणी प्राणरूपाने प्रविष्ट होतो. जेव्हा श्वास घेण्यासाठी अडचण होते, त्या रुग्णाला जेव्हा दवाखान्यात घेऊन जातात आणि मग त्याला ते ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळं सुरू होतं आणि मग तो श्वास घ्यायला लागतो, तेव्हा त्या श्वासाची किंमत जी आहे ती त्याला जास्तीत जास्त जाणवू लागते. नळाचं पाणी वाया जात असेल तर ते पाणी वाया जात असेल याचा विचार नसतो. पण जेव्हा आपण दवाखान्यामध्ये असतो तेव्हा डॉक्टर सांगतात आता यांना फक्त 2-2, 3-3 चमचेच पाणी प्यायला द्या. आणि मग त्या पाण्याची किंमत आपल्याला समजते. आमच्या अक्का ज्या आहेत, अक्का वेलणकर, यांचा एक विषय होता आणि त्यावर त्या प्रवचन करायचं की पंचमहाभूतांची पूजा. आता ही पंचमहाभूतांची पूजा कशी करायची रोजच्या व्यवहारामध्ये हे त्या आपल्याला समजावून सांगत होत्या. म्हणजे वाहत असणारं पाणी जे आहे ते पंचमहाभूतांपैकी पाण्याचं हे अवमान आहे, अपमान आहे आणि म्हणून ते पाणी वाया घालवू नका. अग्नी आहे त्याला वाया घालवू नका. कारण नसताना पंखे सुरू असले तर ते पंखे बंद करा. हे जे त्या सांगायच्या की हे करण्यामुळे आपल्याकडून अनाहूतपणे जो जो अपमान होतो आपल्या पंचमहाभूतांचा तो आपल्याला टाळता येतो. तसा परमेश्वर भगवान सर्व साक्षी आहे. आत्मरूपाने सगळीकडे आहे. प्रपंचात सुद्धा तोच ओतप्रोत भरलेला आहे. आता त्याच्या साक्षीने म्हणजे दिवा आहे, दिव्याचा उजेड आहे, प्रकाश आहे, त्या प्रकाशामध्ये बसून अभ्यास करायचा की त्या प्रकाशाचा उपयोग घेऊन उपयोगापेक्षा दुरुपयोग म्हणून दुरुपयोग घेऊन काहीतरी कुकर्म करायचे. हे माणसाच्या बुद्धीवर अवलंबून आहे. बुद्धीने सर्वही होते, बुद्धी जाता नारायणू, आधी तो आपला की जे लक्ष्मी चरणी वसे. त्या बुद्धीचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे चांगल्या कामासाठी केला पाहिजे, विवेकाने केला पाहिजे. आणि तर आपलं हे वासुदेव जे तत्व आहे ते आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जाणार आहे. मन आपलं शुद्ध होणार आहे. आणि म्हणून शोक, मोह, राग, लोभ हे सगळे वैर जे आहेत हे आपली ममता, या जगामध्ये जी ममता आहे जिच्यामुळे माणूस गुंतून राहतो त्याच्यामध्ये वाढ होत असते. आणि खरं दुःखाचं कारण हेच आहे. कारण आपण ती उपाधी, शरीराची जी उपाधी ती माझीच असं आपण समजतो. भाड्याच्या घरात राहतो पण ते घर माझंच आहे असं वाटतं. आणि मग मालकाने कितीही जरी नोटीस पाठवलं तरी आम्ही काही घर सोडणार नाही. हे जसं आहे की आम्ही हा देह सोडणार नाही, कारण हे देहच आम्हाला प्रिय आहे. देहबुद्धी इतकी बळकट झाली की खरा जो परब्रह्म आहे, वासुदेव आहे, भगवंत आहे, त्यालासुद्धा आपण विसरून जातो आणि देहाचे चोचले पुरण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातो. आणि मग अंतिमती सागती. आता जसं पाहिलं हरणाचा जन्म मिळाला एवढ्या मोठ्या थोर राजाला, आणि अशी जर उदाहरण आपल्यासमोर असेल तर आपण किती गुंतावं हे सुद्धा माणसांना ते लक्षात आलं पाहिजे. आपल्या ते लक्षात आलं पाहिजे. तोच तर खऱ्या अर्थाने विवेक आहे. विवेके क्रिया आपली पालटावी. तरीसुद्धा तू आत्मतत्वाला आच्छादून ठेवलेले आहेस. आता रवगण राजा म्हणतो, जडभरताला म्हणतो की खरंच आहे, तू सांगितल्या सगळ्या गोष्टी मला पटलेल्या आहेत. मन खरंच बलवान शत्रू आहे. त्याची उपेक्षा केली तर त्याची शक्ती अजून वाढते. वाफ जी आहे ती जर कोंडून ठेवली तिची शक्ती अजून वाढते. पण त्याचा चांगला उपयोगसुद्धा होतो. त्या स्टीव्हन्सन, R.L. स्टीव्हन्सन यांनी त्या वाफेचं इंजिन तयार केलं. त्यापासून रेल्वे सुरू झाली. मग त्या वाफेची दडवून ठेवलेली शक्ती जी आहे ती चांगल्या कामाला लावली.
त्या नील्स बोरनी तो ॲटम बॉम्ब तयार केला. तो कशासाठी की शांती प्रस्थापित व्हावी. पण त्याचा उपयोग जर हिरोशिमा नागासाकीसाठी झाला आणि इतक्या लोकांचा संहार झाला, तेव्हा तो शास्त्रज्ञ म्हणतो की असं सुद्धा माणसं करतील असं मला वाटलं नव्हतं आणि अशी शक्यता असती तर मी तो ॲटम बॉम्ब तयार केला तर नसता. पण ही बुद्धी जी आहे ती माणसाला हे करवते, कारण हा माणूस जो आहे, हे जो जीव आहे, तो तिन्ही गुणांनी निर्माण झालेला आहे. म्हणून तू स्वतः श्रीगुरु आणि भगवंताचा चरणाचा आश्रय आणि त्यांची उपासना याचा जर तू आश्रय घेतला आणि हे शस्त्र जर तुझ्याकडे असेल तर या शस्त्राने तू या सगळ्या गोष्टी, सर्व प्रकारची आसक्ती, काम, क्रोध, 6 शत्रूंनासुद्धा जिंकू शकतोस. मग शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर हे जे आहेत या सगळ्यांपासून तुला मुक्तता मिळेल. असं म्हणून हा 11वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि 11वा अध्याय संपला तरी अजून 2-3 अध्याय जे आहेत ते रवगणाचे प्रश्न आणि भरताने केलेलं समाधान असे पुढचे अध्याय आपल्याला आहेत, ते पुढच्या आठवड्यामध्ये आपण पाहूया. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंदे ब्राह्मण रौगण संवादे 11ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी ती पतिता. आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्षतत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जडो मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले रसपीता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणुबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रितापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.